सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे। विशेषतः बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी लावून धरल्यामुळे आदिवासी समाजामध्ये चिंतेचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी एक महत्त्वाचं आणि स्पष्टीकरण दिलं आहे। पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलं। देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदिवासी समाजाच्या भक्कमपणे पाठीशी असल्यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या बाबत ते कधीही अन्याय करणार नाही, अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं त्यांचं धोरण असल्यामुळे अनुसूचित जमातीला आदिवासीला मिळालेलं आरक्षण हे संविधानिक आहे। भारतीय संविधानाच्या अधीनावर मिळालेलं आरक्षण असल्यामुळे या सोयी सवलती जे आहे अनुसूचित जमातीच्या आदिवासीच्या भविष्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला मी शब्द देतो। एकंदरीत बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळे निर्णय झालेल्या प्रश्नावर मंत्री अशोक उईके यांनी थेट उत्तर दिलं आहे। आदिवासी समाजाला मिळालेलं आरक्षण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या बाबतीत त्यांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय।